काय आपल्या हातामध्ये असतं मित्रांनो, परंतु वेळ आपल्या हातामध्ये नसते. जर एकदा वेळ निघून गेली तर आम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळं तुमचं 10वी पास झालं असेल तर अजूनही पर्मनंट सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अर्ज चालू आहेत. बिनधास्त या ठिकाणी फॉर्म भरून घ्या मित्रांनो. वेळ निघून गेल्यानंतर पुन्हा पश्चाताप करण्यामध्ये काहीसुद्धा अर्थ नाही. वेळ कमी राहिलेला आहे. मी 2 वेगवेगळ्या या ठिकाणी तुम्हाला जाहिराती सांगणार आहे. दोन्हीही फॉर्म 10वी पास झाला असेल तर आवर्जून भरा मित्रांनो. दोन्ही पण जाहिराती महाराष्ट्र शासनाच्या पर्मनंट या ठिकाणी सरकारी नोकरीच्या जाहिराती आहेत. पहिली गोष्ट तुम्ही तात्काळ फॉर्म भरून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मोफत मित्रांनो प्रश्नपत्रिका डिस्क्रिप्शनमध्ये सोडवून दिलेले आहेत. व्हिडिओ लेक्चर आहेत ते पहा. तुम्हाला वेळ नसेल तर त्याची PDF आपण टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे मित्रांनो. ते तुम्ही काय करायचं आहे या ठिकाणी तिथून सुद्धा तुम्ही त्या प्रश्नपत्रिका पाहिजे, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की परीक्षा फॉर्म भरल्यानंतर कशा पद्धतीने असते. कारण फॉर्म भरतोय म्हणजे आपण कुठेतरी या ठिकाणी मित्रांनो सिरियस आहात तर या ठिकाणी कंप्लीट सिरियस राहा, म्हणजे फॉर्म भरल्याचा 100% या ठिकाणी फायदा होईल. पहिली जाहिरात या ठिकाणी आपण बघूया मित्रांनो, नोंदणी आणि मुद्रांक विभाग. वारंवार मित्रांनो आपण याच्यावरती लेक्चर घेत आहेत, प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडून देत आहे. कारण आपल्याला माहिती आहे की हा जो काही फॉर्म भरणारा जो वर्ग आहे तर अगदी त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणती ना कोणती सरकारी नोकरी पाहिजेच आहे असं आहे. कारण ही जी भरती आहे मित्रांनो ती सरळ सेवेअंतर्गत भरती होणारी ही गट ड ची भरती आहे. कोणती मित्रांनो? शिपाई भरती आहे, गट ड ची भरती आहे. त्यामुळे हिथं काय मित्रांनो धनदांडग्या अगदी बिझनेसमॅनची पोरं भरत असतील असं नाही, तर हिथं सामान्य वर्गातील पोरं भरत आहेत. मग त्यांना कुठंतरी या ठिकाणी नोकरीपर्यंत या ठिकाणी जो मार्ग आहे तो सुखकर व्हावा, तो सोपा व्हावा, यासाठी आपण डेली मित्रांनो आपले यूट्यूब चॅनलवरती सुद्धा लेक्चर घेत आहे. तर त्याचा सुद्धा तुम्ही नक्की फायदा करून घ्या. फक्त 10वी पासवरून ही भरती आहे. ओके, आता याचं लास्ट डेट फॉर्म भरण्याची लवकरच संपत आलेली आहे. आता 10/5 म्हणजे अगदी जवळ तारीख आलेली आहे मित्रांनो. 10 मेपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. ठीक आहे, त्यामुळे पुन्हा जरी तुम्ही म्हटलं मला भरायचं तरी भरता येणार नाही. त्यामुळं फॉर्म भरायला सुरुवात आहे. 10वी पास झाला असेल तर बिंदास फॉर्म भरून घ्या मित्रांनो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये परीक्षेचं केंद्र आहे. या संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी परीक्षेचं केंद्र आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या परीक्षा केंद्रावर जाऊन या ठिकाणी काय करू शकता मित्रांनो, परीक्षा देऊ शकता. त्यामुळे फॉर्म भरत असाल, एवढी मोठी फी भरत असाल परीक्षा फी, ओके, याच्यावरती ऑलरेडी आपण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. आज फक्त तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की विसरला असाल तर विसरू नका. पुन्हा अशी संधी येत नसते. गट ड ची आहे. त्यामुळे जे विद्यार्थ्यांना क्लास 1 व्हायचं असतं, जसं की बिरुदेव डोने झालेले आहेत, जे की मेंढ्या चारताना अभ्यास करत फिरत शिकला असं म्हणतात. ABP माझा. लाज वाटायला पाहिजे हे ABP माझाला मित्रांनो खोटी माहिती द्यायला. कारण ABP माझाने ही सबसेल खोटी माहिती दिलेली आहे. बिरुदेवनी स्वतः या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की बाबा मी या ठिकाणी पुण्यामध्ये 5-6 वर्ष शिकलो, दिल्लीला जाऊन या ठिकाणी कोचिंग लावलं. ओके, 10वीला या ठिकाणी 90च्या पुढं मार्क होते, 12वीला होते, ग्रॅज्युएशनला होते. असा या ठिकाणी टॉपर राहिलेला विद्यार्थी होता. सांगायचं म्हणजे आपल्या सगळ्यांना तर प्राऊड आहे, अभिमान तर आहेच मित्रांनो. परंतु याच्यातून जर या ठिकाणी म्हणजे चुकीची माहिती विद्यार्थ्यांना जात असेल, जसं की या ठिकाणी मेंढ्या चारताना अभ्यास करत आणि फिरत शिकला. ओके, म्हणजे बाकी विद्यार्थ्यांना वाटतं की UPSC इतकी सोपी सहज आहे की काय, की आम्ही मेंढ्या चारत करू शकतो. मग गट कशाला फॉर्म भरायचा, मी तर डायरेक्ट क्लास 1च्याच नादी लागतो. वयाच्या 35व्या वर्षी त्याला कळतं की अरे आपलं कुठंतरी या ठिकाणी चुकलेलं आहे. त्यामुळं लाखांमध्ये 10 लाखांमध्ये मित्रांनो जर एखादा विद्यार्थी चमकत असेल तर त्याची रिॲलिटी आपल्याला समजणं गरजेचं आहे, जे की ही न्यूज चॅनलवाले तुम्हाला रिॲलिटी बिलकुल सांगत नाहीत. ठीक आहे, की बाबा मेंढ्या चारत शिकला आणि त्याचं तुम्ही कुठंही यूट्यूबला बघा, त्यांनी स्पष्टपणे मित्रांनो ओके प्रामाणिकपणे त्यांनी सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की मी कुठं अभ्यास केला, कसा अभ्यास केला. ओके, त्यामुळे पूर्णपणे त्यांनी शहरात राहून अभ्यास केलेला आहे. याचा अर्थ ग्रामीण भागात अभ्यास होत नाही असं नाही, परंतु याचा अर्थ बरेच विद्यार्थी नको म्हणतात, गट डचा फॉर्मच भरायला नको, गट कचा नको, मला आता बिरदेव सारखं क्लास 1च व्हायचं आहे. ठीक आहे, परंतु हातामध्ये कोणती ना कोणती पोस्ट घ्या. बिरुदेवनी सुद्धा काय केलं होतं मित्रांनो, सर्वप्रथम पोस्ट विभागामध्ये काम केलं होतं. जे ग्रामीण डाक सेवकचे असतात, आता 10वीला जास्त मार्क म्हणल्यावर त्यांना मिळणं साहजिक होतं. ग्रामीण डाक सेवकची ती 10वी पासवरून जी भरती असते, ओके, तर त्यांनी पण सुरुवातीला ती भरती दिली होती. बऱ्याच दिवस त्यांनी तिथं काम केलं पोस्ट विभागामध्ये आणि नंतर मग सोडून पुढं पुण्याला, मुंबईला दिल्लीला गेले, कोचिंग घेतले. फक्त मला एक सहज न्यूज दिसली आणि इथंच ती चुकीची माहिती दिलेली आहे. स्वतः त्यांनी न्यूजमध्ये सांगितलेलं आहे की बाबा मी या ठिकाणी मेंढ्या चारत अभ्यास नाही केला, तर मी या ठिकाणी दिल्लीला जाऊन अभ्यास केलेला आहे. तर कुठेही भरकटू नये म्हणून मुद्दाम मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काही विद्यार्थी म्हणतात नाही मला भरायचंच नाही, गट भरायचंच नाही. तर तुमच्या जागेला माझा लहान भाऊ जरी असेल तर मी त्यांना सांगितलं असतं की बाबा भरा, कोणता ना कोणता आली ना संधी, एक संधी घ्या आणि नंतर मग ती नोकरी करत तुम्ही क्लास 2चा अभ्यास करा, क्लास 3चा करा, क्लास 1चा करा. ठीक आहे, मोठी स्वप्न बघणं काही गुन्हा नाही, परंतु थोडं प्रॅक्टिकल असणं, कारण पॉईंटमध्ये त्यांचा रिझल्ट लागतो UPSCचा पॉईंटमध्ये. ठीक आहे, त्यामुळे बाकीचे जे 99.99 जे विद्यार्थी आहेत त्यांचं काय होतं ते पण या ठिकाणी कुठंतरी विचार केला पाहिजे. त्यांचं कोणी या ठिकाणी रिॲलिटी दाखवत आहे का, ते सध्या 35 नंतर काय करतायत विद्यार्थी, 40व्या वयामध्ये पण काही विद्यार्थी या ठिकाणी धडपडत असतात, त्यांचं काय पुढं. ठीक आहे, तर हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे.
आहे. तर ज्यांचं 10वी झालेलं आहे, नोंदणी आणि मुद्रांक विभागाचा हा फॉर्म आवर्जून भरा मित्रांनो. प्रश्नपत्रिका आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. कशा पद्धतीने पेपर येतो, काय होतो ते आपण या ठिकाणी दिलेलं आहे. वयोमर्यादा जर म्हणाल तर या ठिकाणी तुम्हाला 18 ते 38 वयोमर्यादा आहे. कमीत कमी तुमचे 18 वर्ष पूर्ण पाहिजे आहेत आणि जास्तीत जास्त जर तुम्ही ओपन कॅटेगरी खुल्या प्रवर्गामध्ये 38 वर्ष आहे. जर मागास प्रवर्गामध्ये येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी 43 वर्ष आहे. दिव्यांग असाल तर 45 आहे आणि अजून आपापल्या याच्यानुसार आपण याचा स्क्रीनशॉट काढून पाहू शकता वयोमर्यादा किती आहे. ठीक आहे. हे वय जे आहे ते कधीपर्यंत मोजायचं आहे तर 22 तारखेला तुमचं हे वय एवढं पूर्ण पाहिजे. किती 22/4/2025 रोजी हे तुमचं वय या ठिकाणी पूर्ण पाहिजे आहे. विशेष करून महिलांनी तर आवर्जून भरला पाहिजे कारण महिलांना सरकार या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी प्रोत्साहन देत आहे. 30% जागा फक्त महिलांसाठी रिझर्व आहेत. माजी सैनिकांना सुद्धा या ठिकाणी चांगला प्रोत्साहन आहे मित्रांनो. 15% जागा यांना रिझर्व आहे. दिव्यांगांसाठी सुद्धा 4% जागा रिझर्व आहे. ओके, म्हणजे ह्या रिझर्वेशनवाल्यांनी तर आवर्जून लाभ घेतला पाहिजे, संधीचं सोनं केलं पाहिजे. ओके, 284 टोटल या ठिकाणी जागा आपल्याला दिसत आहेत. आणि अभ्यासक्रम काय हो मित्रांनो, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, जीके. कोणत्या लेवलने पेपर येतो ते महत्त्वाचं आहे. तर ते लेवल मी तुम्हाला ऑलरेडी आपण जवळपास 2-3 प्रश्नपत्रिका आतापर्यंत सोडवलेले आहेत. पुढे कंटिन्यू आपण सोडवत राहणार आहे. ओके, हे सर्व तुम्हाला दिलेलं आहे. ऑलरेडी यूट्यूबला सुद्धा टाकलेलं आहे. 100 प्रश्न, 200 गुण आहेत. 2 तास या ठिकाणी वेळ असणार आहे. ही जी परीक्षा आहे ती ही परीक्षा कोण घेत आहे मित्रांनो, तर IBPS घेत आहे. 5 प्रश्न असणार आहेत एका प्रश्नाच्या खाली. म्हणजे फक्त टिक मार्क करायचा बरोबर प्रश्न कोणता आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे सगळेच्या सगळे 100 प्रश्न आपल्याला सोडवायचेच आहेत. टिक मार्क करून यायचं, कोणताही नुकसान नाही. कोणताही मार्क तुमचा चुकला तरी कट होणार नाही. आता आपण दुसऱ्या जाहिरातीकडे जाऊया. दुसऱ्या गट ड च्या जाहिरातीकडे 2 नंबर जाहिरातीकडे या ठिकाणी आपण वळूया. पूर्वी तुम्ही जर आता मी जी सांगितलेली जाहिरात आहे त्यासाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला असाल किंवा भरणार असाल तर पहिली तुम्ही प्रश्नपत्रिका मोफत दिली डिस्क्रिप्शनमध्ये ती पहा. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जर वाटलं मला टू द पॉईंट कुठं कंटेंट भेटेल IBPS पॅटर्ननुसार परिपूर्ण सर्व व्हिडिओ लेक्चर, ई-बुक, ऑनलाईन टेस्ट तर अगदी माफक फीमध्ये म्हणजे फक्त 280 रुपयामध्ये सध्या ऑफरमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध केलं आहे मित्रांनो. तर तेही तुम्ही घेऊ शकता. अधिक माहितीसाठी 7248939076 या नंबरला संपर्क करायचा आहे किंवा डायरेक्ट 280 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट मित्रांनो उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तर याचा सुद्धा ऑफरचा सुद्धा नक्की लाभ घ्या. मर्यादित काळासाठी ऑफर आपण ठेवलेली आहे. तर बघा दुसरी या ठिकाणी महत्त्वपूर्ण जाहिरात आलेली आहे आणि आता जसं की GMC कोल्हापूरला आपण बघितलं फक्त 17,000 फॉर्म आले होते मित्रांनो. UPSCला जिथं लाखो फॉर्म येतात तिथं बघा इथं आपण जर बघितलं तर फक्त 17,000 फॉर्म आले होते. आता त्याच पद्धतीची त्या धर्तीवरती GMC नांदेड भरती आलेली आहे, म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये भरती आलेली आहे. सगळ्या महाराष्ट्रातील विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि भरायला पाहिजे मित्रांनो. कोणती ना कोणती भरती पाहिजे ना तुम्हाला, गट ड ची असू द्या, गट क ची असू द्या. परमनंट सरकारी नोकरी आहे, पगार चांगला असतो, नंतर वाढत जातो, प्रमोशन नंतर होत राहतात, त्यामुळे त्याचं काय तुम्ही ताण घ्यायची गरज नसते. ओके, नोंदणी मुद्रांकचा पण भरा आणि हा पण तुम्ही भरा. ह्याला सुद्धा 86 जागा आहेत मित्रांनो. ओके, आणि पगार सुद्धा आपण बघू शकता मित्रांनो 15,000 ते 47,000 तुमचा पगार या ठिकाणी जाऊ शकतो. 19,000 ते 63,000 तुमचा या ठिकाणी पगार जाऊ शकतो. गट ड ची भरती आहे. फक्त 10वी पास असाल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. ही परीक्षा जी आहे ती TCS घेणार आहे. सगळीकडे आपण बघू शकता मित्रांनो. एक थोडंसं याच्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे की IBPS घेणार आहे, कारण GMC कोल्हापूर IBPSने घेतली होती. त्यामुळे असं बऱ्याच जणांना वाटतं की ही पण IBPSने घेते की काय. परंतु इथं जर तुम्ही स्पष्टपणे बघितलं मित्रांनो, खाली जर या ठिकाणी ऑफिशियली सर्व बघितलं तर TCSचा यांनी उल्लेख केलेला आहे. ओके, त्यामुळे ज्यांचं 10वी पास झालेलं आहे त्यांनी आवर्जून फॉर्म भरा. वयोमर्यादा मगाशी ज्या पद्धतीने सांगितलेली त्याच पद्धतीने आहे. इव्हन इथं 7वी पासवाले विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतात. स्वच्छक या पदासाठी 7वी पास सुद्धा चालू शकतात. बाकी पदांसाठी 10वी पास असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, खुल्या प्रवर्गाला या ठिकाणी 18 ते 38 वय आहे. मागासवर्गीय असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता या ठिकाणी. आणि बाकी मागाच्या सांगितल्या पद्धतीनेच तुम्हाला वयोमर्यादेमध्ये सूट दिलेली आहे. आणि सिलेबस आताच्या सारखाच आहे मित्रांनो, काय ताण घ्यायची नाही. एकदा का तुम्ही नोंदणी मुद्रांकचा अभ्यास केला की याचा पण तुमचा अभ्यास झालाच म्हणून समजायचा, कारण सेम क्रायटेरियानी या ठिकाणी ठेवलेला आहे. 2 तास वेळ आहे. 100 प्रश्न आहेत. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, जीके 100 प्रश्न, 2 तास या ठिकाणी वेळ असणार आहे. ऑनलाईन ही परीक्षा होणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड ही परीक्षा होणार आहे. मग तुम्ही माझं असं TCSचं कुठं आहे तर या ठिकाणी जर बघितलं तर TCS कंपनीकडून देण्यात आलेलं सूत्र या ठिकाणी त्यांनी वापरलेलं असणार आहे. म्हणजे TCS काय करणार आहे मित्रांनो, ही परीक्षा घेणार आहे. TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. ओके, तर त्या दृष्टीनेच या ठिकाणी आपला संपूर्ण अभ्यास करून घेतला जाईल. ओके, त्यामुळे तुम्हाला वाटतं की मला फक्त ते नोंदणी मुद्रांकचं नको, फक्त हेच पाहिजे आहे, तर त्याचं सुद्धा मित्रांनो आपल्याकडे अवेलेबल आहे. तर त्याची पण मी तुम्हाला माहिती देतोच. अगोदर अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचे तर 26/4 पासून सुरू झालेले आहे. तर 16 तारखेपर्यंत याची लास्ट डेट आहे. 16 तारखेपर्यंत लास्ट डेट आहे. तर शेवट तारीख संपण्या अगोदर तुम्ही काय करायचं मित्रांनो, याचे फॉर्म भरून घ्यायचे आहेत. एकदा 16 तारीख ओलांडली, भरायचा म्हटलं तरी भरता येणार नाही. 10वी झाला असेल तर ही सुद्धा संधी सोडू नका. ओके, कारण पुन्हा पुन्हा अशा भरती येत नसतात मित्रांनो. त्यामुळं नक्की फॉर्म भरून घ्या. इथं सुद्धा महिलांना 30% आरक्षण दिलेलं आहे. माजी सैनिकांना 15% आरक्षण दिलेलं आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे.
प्रत्येक मला स्पेशल GMC नांदेड भरतीचंच मार्गदर्शक पाहिजे तर ते सुद्धा अगदी 282 रुपयामध्ये या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे. यामध्ये पण सर्व तुम्हाला व्हिडिओ लेक्चर ई-बुक ऑनलाईन टेस्ट मित्रांनो भेटून जाईल. कोणती नोकरी या ठिकाणी मिळवायची असेल, जॉब मिळवायचाच असेल तर नक्की मित्रांनो असे छोटे मोठे फॉर्म भरत जावा. त्याला खूप व्हॅल्यू असते, स्पर्धा कमी असते. इगोवाले पोरं जे असतात ज्याला क्लास 1च व्हायचे, क्लास 2च व्हायचं तर ते यासाठी भरत नसतात, हे लक्षात ठेवा. त्यांचा इगो निघून जाता कॉन्फिडन्स पूर्ण डाऊन होतो 35व्या वर्षी 40व्या वर्षी, त्यावेळेस कुठं त्यांना जाग येते. तर आपल्याला आत्ताच वेळीच जाग आलेली कधी पण चांगलं आहे. फॉर्म भरत जावा. माझ्या एक मित्रासारखं मी तुम्हाला सल्ला देतो आहे, ठीक आहे. एका भावासारखा मी तुम्हाला सल्ला देतो आहे. छोटे मोठे फॉर्म भरत जावा. जर तुम्हाला खरंच गरज असेल, तुमच्याकडे खूप मोठा या ठिकाणी बी प्लॅन नसेल, मोठी लट तुमच्या मम्मी पप्पांनी संपत्ती कमवून नसेल तुमच्यासाठी ठेवलेली, तुम्हाला धडपडत या ठिकाणी पुढं जायचं आहे, हे जर असेल तर आवर्जून असे फॉर्म बी प्लॅन ठेवत जावा. जेणेकरून कोणते ना कोणतं बी प्लॅन तुमच्या हातामध्ये असेल तर नंतर तुम्ही क्लास 1 होऊ शकता, क्लास 2 पण होऊ शकता. बिझनेस टाकायचा असेल नंतर हळूहळू बिझनेससुद्धा टाकू शकता. तर मला वाटतं की मला कोणती ना कोणती एक नोकरी पाहिजेच आहे 2025मध्ये. मग ती सरळ सेवा असू द्या, रेल्वे असू द्या, त्यानंतर MPSC कंबाईन असू द्या, TCS IBPS पॅटर्न असू द्या, बँकिंग असू द्या. ओके, कोणती ना कोणती नोकरी मिळवायचीच आहे. तर 850च्या बॅचमध्ये पण नक्की जॉईन व्हा मित्रांनो. यामध्ये 1 वर्ष व्हॅलिडिटी असणार आहे. सगळं काही यामध्ये तुम्हाला भेटून जाईल A to Z. सेपरेट बॅच घ्यायची काही गरज पडणार नाही. किंवा तुम्हाला वाटलं सेपरेट घ्यायची ते पण मगाच्या सांगितल्या पद्धतीने घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. अधिक माहितीसाठी जो स्क्रीनवर नंबर दिसतोय 72 48 93 0 तर या नंबरला तुम्ही संपर्क करायचा आहे. आणि दोन्हीपैकी फी जर जास्त वाटत असेल तर कमीत कमी एक तरी फॉर्म भरा. नोंदणी आणि मुद्रांकचा 10वी पासवरून तीही भरती आहे मित्रांनो. ओके, आणि त्याचं जर कंटेंट पाहिजे असेल तर 280 मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्हाला अजून वाटलं की मी जी काय बडबड केलेली आहे काही समजलं नसेल तर बिंदास या नंबरला तुम्ही कॉल करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या जीवलग मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुम्हाला वाटतं की त्यांचा पण या ठिकाणी या संधीचा लाभ घेऊन तेही या ठिकाणी तयारीला लागू शकतील. अशा आपल्या जीवलग माणसांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. काही तुम्हाला विचारायचं असेल तर मला बिंदास कॉल करा 72 48 93 0 किंवा व्हॉट्सअप करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली. टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा. आपला एक्झाममध्ये यूट्यूब चॅनल पण या ठिकाणी आवर्जून सबस्क्राईब करा. त्याच्या पुढचं बेल आयकॉन दाबा म्हणजे सर्व अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम पोहोचत राहतील. धन्यवाद.